गाऊन घातलेलं का? साडी नेसलेला होता. साडी गाऊन नाही, साडी नेसलेला होता, गाऊन घातलेला नाही. गोष्ट सांग भूताची ती. हो, एकदा काय झालं माहित का, माझी बहिणीक सकाळी रात्री सांगले मी, अगो सकाळी माझ्या वांगडा की आंब्याबुडी जाऊया. तर मनाला येत आणि माका काय समजलं ना, किती रात्र आणि किती उजाडला आता. आणि ते काय अर्धेच रात्री उठून घातलंय आणि दोघा जण आंब्याबुडी गेलो तर आमच्या पुढे भूत होता. तर माका वाटला काय आमची ती वरच्या घरातली चुलती, म्हणून मी म्हणते का गे होनी, बोलत नाही कसा गे होनी, ह्या आंब्यागी पण बोल माझ्या बरोबर. तर होनी पुढेच जाता हा. मी म्हणते तर ती बहीण माझी घाबरली ना गो, आंबे गावले नली आंबे घेताव तर घाबरली आणि ती पुढेच जाता, ती काराटे गे होनी. तरी त्या भासला नाही. सकाळी चाय बी पियाला मी म्हणते जे आहे थांबा मी वाच मग काय करते तुझा काम. आधी मी वरच्या घरात जाते, मी होनीक सांगते रात्री किती बोललेच नाही माझ्या बरोबर. तर आहे काय म्हणता गो होनी काल संध्याकाळी माहेरात गेली. वनी तर नव्हतीच, होनी आमच्या पुढे होती. तर गोची माहेरात गेली होनी. तोस या मला गो मेल्याच भूतता. मग तुम्ही कोणा विचारलंच नाही? कोणाकडे दादानी मग नलीक त्रास झालो, नली लागला माका मारू बिरू येऊक लागला. एवढं एकदा धोंडो करेन मला बेबीच्या कपाळावर घालते आता धोंडो. दादा आमचे चांगले ना, गावतो एक नंबर. देव खिचो वाढलं नाही तर माझे वडील त्यांच्यावर वारा येऊन देवाक वाढवायचे एवढे वडील माझे. मग त्यांनी देवाक सांगल्याने मग तर बरा झाला पिसाळला नली मावशाजीवर भूत इल्ला म्हणजे. हो, केवढी होत त्यावेळी तू? मी काय तरी 3री 4थीत होतो. आम्ही कशी गरम्याची बाहेर झोपत दरवाजे लावायचे ना. आई आमची सोडी नाही त्याची आमका. पण उठलंय तर खराच भूत. कसा होता दिसाक? अरे माणसं ती सांगते का होनी म्हणून हाक मारायचे. रूपांतर केल्यान म्हणजे रूपांतर केल्यान. हा रूपांतर. पण आहे खरोखर भूत की भास खरोखर भूत. पण आमचे वडील चांगले. मग आमच्या वडिलांपुढे आमच्या काय ह्या झाला नाही काही. अजून एक गोष्ट सांग. पण मग त्यावेळी आहे ह्या जंगलात वेगळा तुमका ह्या नाही व्हायचं, जाऊ भीती नाही वाटायची सकाळी अजिबात नाही. आणि काय दायांच्या घराकडे जाय रात्री 11 वाजता मी आंब्यांका. म्हणून माझ्या घरवाल्यांनी रानोमाळ कलमा लावल्याने. दुपार रात्री आता जेवलो भांडी बिंडी घातलो ना, त्याच्या वाळात तुम्ही ते उतरा दयांच्या घराकडे आंब्यांका जा. मी खाली पडलेले आणि सकाळी परत उठान फाटपटी जाय. बघून घेतल्याने बघ आता काय केलं तिथे बाबाने. आई आणि देवताराची सांगायची ती सांगत होती मागे. तिथे काय सांगा रे हसती बाका सांग तू काय नाही. तू बघलेला असं म्हणतो का विचारतो? बघलेली सांगते. वरच्या घरात ना एक म्हातारी होती. 5 झील तुमच्या सांडव्याच्या घरात माझ्या माहेर 5 झील. एक सातोजी, एक लाडोजी, एक रामा, एक वासुनी, एक गोपाळ. खरा ती काय 5 झील. तर ती काय रोज आपली 12 वाजता उठान वगैरे काय घरात बाथरूम नाही ना गो. ती 12 वाजता उठान बाहेर जायची लघवी रात्रीची. ती का 2-3 दिवस चांगल्यान वाटमार्ग्यान. त्यांना वाटमार्ग्याची वाट होती त्यांच्या पाटल्या बाजू. तू ह्या टायमाक येऊ नको. तर ती झाला तर काय करते येत तरी तिचा काहीतरी घडाने चिल्ला असतात ना. मग ती गेली आणि 3ऱ्या दिवसा ती परत तशीच गेली. 2 दिवस चांगल्याने का, पण 3ऱ्या गेली तर ती आराटा रे सातोजी, रे लाडोजी, रे रामा अशी हाक मारता. आपल्या तिका वाटला पोरगे जावली ना तिका. तर ह्याची काय वाचा महादेवान वडल्यान काय रे बोलत नाही तो म्हातारी म्हणतात. हिना तितका उकलल्याने तिकडे लांब नेऊन गुहेत नेऊन ठेवल्या. भावा आमची तिकडे चांडव्यात देवचारा ते म्हातारे. मग काय सोचतो सगळे काय करतो गावं ना म्हातारी. मग गाराना घातल्याने सगळे जमान. तेव्हा म्हातारी वाचा फुटली आणि जाऊन हाणल्याने थेली कोणाक तरी दिसली नाही. खरा डोळ्याने बघलेला. आम्ही बघलेला नाही म्हणजे
आई वडिलांनी आमच्या बघलेला. हो. हो मग म्हणजे देवचा तिकडे खरं होतं. खरं होतं देवचं. आहे म्हणजे म्हणजे मला कळलंच नाही का. तो ना भूत म्हणजे यायचा चांगला भूत. आणि असा पाटल्यावरून जायचा, चांगला भूत असा जायचा त्यांच्या घराच्या बाजून. आणि रोज आपली ती एक म्हातारी उठान जायची त्याच्या टायमात आणि तो त्याचा टाइम तोच होतो. पण तो सांगा काय तू ह्या टायमात येऊ नको, त्याची या जायची टायमात- वाट होती ना, तो सांगत इथे ह्या वाटेवर येऊ नको. ती ऐका ना आणि शाप म्हातारी झालेली ती वर जी आता तिथे आज एक झाले ती. तर काय करते ती, तर मग ती इरीने अशी घेऊन गेलो तो. मग गाराणा बिराणा सांगा ती का वाच्या ती का बनच करून ठेवल्या त्यांना. मग तिला सांगलं नाही गोष्ट असा झाला म्हणून. हो ती काय आठवता ना होय ना. आणि बाकीच्या लोकांना आठवलं म्हणजे चांगल्या भूतानेच घेऊन गेला. कशाला तो वाईट नसतो ना. वाईट नसतो ना, पण ही काय ऐकला नाही ना तिला. त्या वेळेला तो कशासाठी नाही येतात तो देवचा आपल्या याचं रक्षण करण्यासाठी ना, म्हणजे वाटस्वरूप म्हणतात ना त्या का ऐकलाच नाही त्याचं सांगणं. पण कशाला तो सांगतो नाही. आपली आता गाव असताना वाडी असताना हं? वाडीत सुद्धा रखवालदार असतात. मग त्याचं प्रोटेक्शन तो भूतात गणित रखवालदार असतात. ते का आपण नारळ कुंकू देतो की ना वर्षातून एकदा. मग तो आपल्या वाडीची रखवाली करता. मग तो त्यांना त्याची वाट असायची जावची सोमवार एकादशी करतो तो जायचो. मग ही का सांगा 2-3 वेळा बघल्यानंतर ऐकली नाही 2 वेळा. मग 3ऱ्या वेळा घेऊन गेलो आणि तरी जंगलात नेऊन ठेवल्या ती का बघू एक नेऊन ठेवल्या. मग शोधल्याने आणला नाही ती का. कोणी शोधलं. तिच्या हातात एवढे 5 जील आणि गावातली माणसं म्हणजे आई केवढी. भूता होती तर जुन्या काळात. तेव्हा भूता होती आम्ही साक्षात बघली. आता माणसंच भूता झालेली असं होत, माणसात झाली भूता. त्याच्यामुळे ती भूता गेली. आमचा आता पाटल्यावर आमचा नवळी वगैरे आबू होत होते. पाटल्यावर आमका बती लावती लागा तर ती अळवत होती. काय होती दिसा अळवत होती. अळवत म्हणजे म्हणजे ती का ती अशी माणसं का भी सुद्धा काहीतरी चुकलं. हा सांगलं ना. आणि सांगलं. पाठीमागे कोंबडे पण द्यायचे ना. हा कोंबड्या ती देवता हा. काजळा कुकू 2 कोंबडे सोडायचे ना होय, माणसाच्या होय. घरी. बघणं द्यायची बघला हो माहित आहे ना. मी होतो ना 2-3 वेळा तिकडे सांगितलं. गेला ते मे महिन्यातच गेली. हो. आहे जी तू भूताची गोष्ट सांगत होतीस ना, ती म्हणजे तू आणि तुझी मोठी बहीण मोठी नाही लहान छोटी बहीण. लहान मुली छोटी बहीण. तर म्हणजे भूत कशी म्हणजे गाऊन घातलेलं का. साडी नेसलेला होता. साडी गाऊन नाही घालायची त्यावेळी. साडी नेसलेला होता गाऊन घातलेला नाही अगं होता. त्याला गाऊन नाही घालायचे. ते टीव्ही मध्ये काहीतरी दाखवतात ते नव्हे. हे एक साडी नेसली. साडी गावात तर नेसलेला होतं ना होता. ते. खरा भूत होता. पण आमच्या वडिलांचं हे सगळं चांगलं म्हणून आमका ना आता